आला आणि तो फक्त चित्रपट राहिला नाही, तर लोक थिएटरमध्ये देव अवतरल्यासारखं त्याला अनुभवू लागले. सोशल मीडियावर चर्चेचा पूर आला, कारण हा चित्रपट म्हणजे फक्त ॲक्शन किंवा नाटक नव्हता, तर त्यामागे होती एक जिवंत परंपरा, जी आजही तटीय कर्नाटकातील भागांमध्ये साजरी केली जाते. ही परंपरा म्हणजेच भूतकोला, आणि या परंपरेचे 2 प्रमुख देव आहेत, पंजुर्ली आणि गुलिका. या परंपरेची कथा सुरू होते शेकडो वर्षापूर्वी. तुळुनाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमीत जंगल म्हणजे केवळ झाडाझुडपांचा प्रदेश नाही, तर देवाचं घर समजलं जायचं. प्रत्येक झाडाला, प्रत्येक नदीला, प्रत्येक दगडालाही एक आत्मा आहे, अशी त्यांची मान्यता होती. या आत्म्यांना म्हणजेच देवांना संतुष्ट ठेवणं, यावर गावकऱ्यांचा विश्वास होता, आणि तेच त्यांच्या आयुष्याच्या सुरक्षेचं रहस्य होतं. या दैवांपैकी एक म्हणजे पंजुर्ली. एकदा भगवान विष्णूचा वराह रूपातील अवतार पृथ्वीला वाचवायला आला. त्या शक्तीचा काही अंश तटभागी राहिला आणि झाला पंजुर्ली, आणि म्हणूनच पंजुर्लीला वराह रूपातील चेहरा असलेला देव म्हणून दाखवला जातं. पंजुर्लीला शेतकऱ्यांचा रक्षक म्हणून मानलं जातं. पंजुर्ली पिकं वाचवतो, पशुधनाचं रक्षण करतो, आणि म्हणूनच शेतकरी त्याची पूजा करतात आणि त्याला आपला देव मानतात. पण प्रत्येक देव हा दयाळू नसतो. कधी कधी न्याय देण्यासाठी कठोर रूपही धारण करावं लागतं, आणि इथेच प्रवेश होतो गुलिका दैवाचा. गुलिका म्हणजे कधी रौद्र तर कधी भयावह वाटणारी देवता. याची पूजा करताना लोकांना एक भीतियुक्त आदर असतो. गुलिकाचं आगमन म्हणजे सत्याचा विजय मानला जातो. गावातील अन्याय, लोभ, वाद हे सगळं गुलिकासमोर उघड केलं जातं, आणि एकदा का गुलिकाने निर्णय दिला की तो निर्णय अंतिम मानला जातो. आजही मंगळुरू, उडुपी आणि कासरगोदच्या किनारपट्टीवर भूतकोलाची रात्र साजरी होते. हा सोहळा पाहणं म्हणजे जणू काळ उलटा फिरल्यासारखा वाटतो. रात्रीच्या अंधारामध्ये आग पेटवली जाते, ढोल आणि नादस्वरं वाजवली जातात, कलाकार पारंपरिक पोशाख चढवतात, जो पोशाख तुम्ही कांतारामध्ये पाहिला आहे. झाडाच्या पानांपासून बनवलेली वस्त्र, लांब मुकुट, रंगीबेरंगी मुखवटे, त्यांची चाल, त्यांच्या नृत्याला येणारा वेग, यावरून गावकऱ्यांना कळतं त्या कलाकाराच्या अंगात दैव अवतरतो आहे. पुढच्या क्षणी तो कलाकार फक्त कलाकार राहत नाही, तर त्याच्या देहात दैव अवतरतं.